अभय कॉलेज परिसरातील गटारीचे घाण सांडपाणीमुळे दोन समाजात तणावग्रस्त परिस्थिती व आरोग्य विषयाबाबत धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस यांना निवेदन। आम्ही सर्व नागरिक अभय कॉलेज परिसर, ट्रान्सपोर्ट नगर, चंडिका माता नगर, अंबिका नगर, संत नगहरी नगर या परिसरातील रहिवासी असून आमच्या कॉलन्यांमध्ये 100 फुटी रोड, वडजाई रोड, आझाद नगर, कबीरगंज या परिसरातील गटारीचे घाण पाणी अति तुडुंब प्रमाणात नॅशनल हायवेच्या बाजूला असलेल्या गटारीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेले आहे। तरी ते घाण सांडपाणी मंदिरांभोवती, घरांभोवती व व्यावसायिक दुकानांभोवती अत्यंत मोठ्या प्रमाणांमध्ये तुंबल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। या परिसरातील नागरिक हैराण होऊन इतर ठिकाणी राहण्यास जात आहेत। तरी हे षड्यंत्र लोकप्रति व प्रशासनाने अत्यंत बारकाईने लक्षात घेऊन उपाययोजना व अन्यथा होणाऱ्या परिणामास लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार राहील। या संदर्भात तोडगा काढावा। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। तरी या हेतुपुरस्कर केलेल्या षड्यंत्राबाबत दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन अनुचित प्रकार घडल्यास संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार राहील। त्यामुळे तात्काळ या षड्यंत्राचा विचार करून लक्ष देण्यात यावे, ही विनंती। सदर निवेदनावर तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही या परिसरातील सर्व नागरिक मुलाबाळांसह आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू। यावेळी परिसरातील मनोहर चौधरी, महेश भारस्कर, शंकर बडगुजर, राजेश वाघ, अशोक पाटील, राकेश पवार, राजेश पवार, सागर चौधरी, निखिल चौधरी, ज्ञानेश्वर पवार, सुरेश निळे, दीपक सोनवणे, मयूर भाटे, लोकेश अहिरे, सुजाता जैन, संजय बाराहाते, योगेश जैन, संजय जैन आदी परिसरातील नागरिक उपस्थित। धुळे महापालिका हद्दीमधील हायवे लगत जे अभय कॉलेज आहे, ट्रान्सपोर्ट नगर आहे, तिथे दत्तदेवाचं मंदिर आहे आणि मागच्या परिसरामध्ये पूर्ण मुस्लिम बहुल एरिया आहे। तर हेतू पुरस्कार दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने त्या परिसरातील सर्व सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी त्या मंदिर परिसरातील एरियामध्ये उघड्यावर सोडण्यात आलेलं आहे। तसेच त्या ठिकाणी जे गटारींचं काम होते, मोठे गटारी बनवल्या होत्या, त्या गटारी अर्धे काम करून त्या गटारी बंद करण्यात आलेले आहे। जर 8 दिवसात जर आमचे निवेदन स्वीकार करून जर याचा बंदोबस्त केला नाही, घाण पाण्याचा निचरा तिथे संपवला नाही, बंद केला नाही, तर मोठे आंदोलन उचलण्यात येईल आणि दोन समाजामध्ये जर तेढ निर्माण झाल्यास त्याला प्रशासन पूर्णपणे जबाबदार